आपण बोलत होतो की अंडी देणारे मासे की जे अंडी देतात आणि माशांची काळजी घेत नाही, जसं तुम्हाला डॉलर ब्लॅक गोल्ड दाखवले तसं गोल्डफिशमध्ये ब्लॅक गोल्डफिश येतात, वरांडा गोल्ड येतात, कोई कार्प येतात. तर तुम्हाला तिकडे काही टँक दिसतील, हा बघा, हां ते लोकर टाकलेली त्याच्यामध्ये मासे आहेत, दिसतात का? ब्लॅक कलरचे मासे आहेत. तिकडे बॅक साईडला पण बघा, तिकडे पण आहेत. हां त्यात पण अंडी द्यायला सोडलेले आहेत. तर जनरली ते अंडी देतात. अंडी दिल्यानंतर त्याच्यातनं पिल्लं निघतात. हे बघा, दिसले? हां या इकडे पिल्लं दाखवतो त्यांची. हे गोल्डफिश माशाची पिल्लं आहेत. हे बघा अंड्यातनं पिल्लं निघालेली आहेत आणि त्यांना फीड दिलेलं आहे डॅफनिया. हे जे बारीक बारीक जे रेड कलरचे कण दिसतात हे लाईव्ह आहे ना, हे डॅफनिया आहे. नाही बघा बघा, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे कलरवाले विडो टेट्रा दिसतात बघा, हे बघा, हे पॅरेंट्स. त्यांना ही अंडी द्यायला सोडलेलं, त्यांची पिल्लं झालेली आहेत आपल्याकडे. कलर विडो हे त्यांची इकडे अंडी आहेत, पिल्लं आहेत. अंड्यातनं पिल्लं निघालेली. त्यांची 1 दिवसाचा पिल्लू आहे अंड्यातनं निघालेलं. एक मिनिट मॅडम, इकडे दिसतात पिल्लं तुम्हाला? त्यानंतर इकडे बघा, आपण इकडे या सगळ्यांनी. एंजल मासे जे अंडी घेऊन अंड्यांची काळजी घेतात, पिल्लांची केअर करतात, पण आम्ही कमर्शियल दृष्ट्या त्यांना त्यांच्याकडे ठेवत नाही. त्यांनी अंडी दिलेली तुम्हाला मी पुढे दाखवतोच, पण त्या अंडी दिल्यानंतर त्या अंड्यांमध्ये जे स्लेट असतात त्या अशा बाजूला काढल्या जातात. त्याला स्लेटला अंडी दिसतात बघा. त्या अंड्यांमध्ये जी पिल्लं निघाली आहेत ती खाली पडलेली आहेत, दिसतात बॉटमला बघा. हे बघा, दिसली खाली पिल्लं. ही 3 दिवसानंतर अंड्यांमधून पिल्लं बाहेर पडतात आणि पिल्लं बाहेर आल्यानंतर 7व्या दिवशी पिल्लं फ्री स्विमिंगला येतात. जसं तुम्ही तिथे पॅराडाईज माशाची पाहिलीत तशी इथे एंजल माशाची पिल्लं आहेत. ती बघा फ्री स्विमिंग झालेली. दिसली? त्या पिल्लांना असं फ्री झाल्यानंतर शिफ्ट केलं जातं छोट्या टँकमध्ये आणि त्यांना हे लाईव्ह फीड डॅफनी
दिलं जातं. डॅफ्नी, आर्टिमिया, इन्फोसोरिया असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं फीड आहे, पण जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण त्यांना देतो. त्यानंतर जशी पिल्लं मोठी होती, जसं पाण्याची लेवल वाढवली जाते, त्यांचं मग डेली परत त्यांचं 30% पाणी चेंज केलं जातं आणि त्याप्रमाणे त्या पिल्लांना दुसऱ्या टँकमध्ये मग जसं मोठे होतील तसं पिल्लांना शिफ्ट केलं जातं. हे बघा इथे मासे सोडले ते अंडी द्यायला. शुभंकीन आहेत. पुढच्या टँकमध्ये बघा अंडी दिली असतील त्यात. आज किती कॉलेज आहे तुमचं? 6 दिवस तुम्हाला ते मला साधारण सांगितलं 6-6:30 पर्यंत. काय करू, ठेवू की सोडू तुम्हाला? कुठे मॅडम नाही? सरांनी सांगितलं दुपारी टिफिन खाल्ल्यानंतर तुम्हाला तुमच्या 5-5 जणांची टीमचं वेगळ्या वेगळ्या रूम द्यायचे आणि त्यांच्याकडनं मग एक जण आम्ही दाखवणार परत. फक्त आता तुम्हाला बेसिक माहिती सांगतो. चालेल ना? तुला चालेल, बाकी त्यांना जसं आपण मगाशी अंडी देऊन अंड्यांची काळजी घेणारे मासे म्हणून जर आपण एंजलबद्दल थोडी माहिती घेतली तर अशा यांच्या पेयर ज्या सेट होतात, पेयर सेट केल्यानंतर एक प्रत्येकाला वेगळी वेगळी ठेवावी लागते. त्याच्यानंतर कुठे नाही सर डस्ट आहे. तर अशा पेयर ठेवल्या जातात. त्याच्यानंतर ही काचेची जी स्लेट आहे ह्या स्लेटवरती ते अंडी लावतात. ह्या स्लेटवरती मग ती अंडी लावल्यानंतर आपण स्लेट उचलून बाजूला ठेवतो. त्याचं कारण असं आहे, जर ह्या पेयरकडेच ठेवली तर अंड्याचं पिल्लं निघेपर्यंत 7 दिवस जातात. त्याच्यानंतर 3-4 दिवस पेयरकडे ठेवली म्हणजे जवळजवळ 10 ते 12 दिवस. जर ती नाही ठेवली, इमिजिएट अंडीची प्लेट काढून दुसऱ्या टँकमध्ये ठेवली तर पुढच्या 10 दिवसामध्ये ते परत अंडी देतात. कमर्शियल लेवलसाठी म्हणून आम्ही ते बाजूला काढतो. ते इमिजिएट आणि जेवढं प्रोडक्शन जास्त होईल तेवढं आम्हाला तर प्रॉफिट मार्जिन वाढेल. त्यासाठी आम्ही ते असं एंजलने अंडी दिलेली तुम्हाला बघायची तर दाखवतो. हे बघा इकडे अंडी दिलेली आहेत या टँकमध्ये काचेवरती. थांबा दाखवतो, सगळ्यांना दाखवतो. एक मिनटं इकडे बघा एंजलने अंडी दिलेली आहेत. त्या प्लेटवर बघा तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, दिसतात? ओके. म्हणजे अशी बाजूला काढून तिथे मिथिलीन ब्लूमध्ये ठेवली जाते. 7 दिवसांनी जेव्हा पिल्लं फ्री स्विमिंग होतात तेव्हा मग त्यांना इन्फोसोरिया, डॅफ्नी किंवा आर्टिमिया देऊन त्यांची मग पुढे केअर केली जाते. ती आम्ही त्यांचे पॅकेट्स आम्ही बनतो आणि मग नंतर जनरली जवळ 1 महिन्यामध्ये एवढे 25 ते 30 दिवसात एवढ्या साईजची पिल्लं होतात आणि मग ते फार्मर लोक आहेत ते घेऊन जातात. तसंच पाठीमागे तिकडे एक कॅटफिशची व्हरायटी आहे स्टर्बी कॉरिडोरा म्हणून. ह्या मधल्या टँकमध्ये बघा, ह्या मधल्या टँकमध्ये हे छोटे हां
त्याच्या खालच्या टँकमध्येच त्यांनी अंडी दिलेली आहेत. काचेवरती बघा ती पांढरी पांढरी दिसतात बघा, समोरच आहेत. हो पुढे आहेत बघा, इथे जास्त आहेत या बाजूला. हां पण ते काचेवर अंडी देतात. असं प्रत्येक माशाचं वेगळं वेगळं गणित आहे. मेल फिमेल आहेत ते डॉलर जे आहेत ते वेगळी व्हरायटी आहे आणि हे वेगळे मासे आहेत. हे बोला नाही 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 त्यांची नाही, ती ही टोटल वेगळी डिफरंट स्पीशीज आहे, ती वेगळी आहे. ते मेल फिमेल वेगळे आहेत. हां ते अंडी देतात ना. कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे, काय माहिती हवी आहे? आहे ना तिकडे खाली आहेत. हां जो मुलगा उभा आहे ना लास्टला, एकदम खालच्या टँकमध्ये. नाही सर्वेश ह्यांना फ्लॉवर आणि दाखव. नाही ते इकडं बाहेरचे आहेत आणि ते इनलिगल आहेत. पाण्यामुळे पण होतं. हां कसं आहे ते आणल्यानंतर त्याला प्रॉपर क्वारंटाईन करून सगळं केलं पाहिजे, तर त्याच्याने बाकी दुसरे मासे आजारी येऊन मरू शकतात. हां तो प्रॉपर सेट नव्हता झाला, आता सेट होणं आणि तो झाला असता तो ॲग्रेसिव्ह होतो मासा. हां दुसऱ्या माशांना पण खातो तो. आता पण होते ना. हां अच्छा खाल्ला ना. हां कुठे आहे रेड बेलीचा फोटो आहे का? रेड बेली की पाकू पिराना आहे? पाको पिराना पहिला वाटला, पण म्हणजे तो फीड त्याच्यावरच होतो. तसे करवती दाखव मला, बघितलं मला समजेल लगेच. डाऊट तर आहे मला. बेसिकली डॅन्यू जे ग्रीनवाले फिशेस आपण बघितले देज आर टॉप फिडर्स. गप्पीज आर टॉप फिडर्स. मिडल फिडर्स असतात आणि बॉटम फिडर्स असतात. बॉटम फिडर्समध्ये जे कॅटफिश आले, नाईफ फिशेस आले, जे ब्लॅक गोस्ट आपण बघितले, हे ना बॉटमवर फीड म्हणजे ना सिंक झालेलं फूड जे आहे ते खायची सवय असते. खालची पाण्यातले पॅरासाईट, स्कॅव्हेंजर, डस्टमधले कोणते तुमचे तयार झालेले वर्म्स आहेत वगैरे, हे खाणं त्यांचं काय असतं. बॉटम फिडर्स बेसिकली तुमचा टँकचा अमोनिया लेवल कमी करण्याचा, नायट्रेट लेवल कमी करण्याचं सगळ्यात मोठं काम करतात. टॉप फिडर्स वरचं फूड क्लीन ठेवून, वरती अलगे वगैरे आलेले असते ती क्लीन ठेवून पाण्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन डिझॉल्व होईल याचा प्रयत्न आहे. सो बेसिकली सगळं एक सायकल असते. आपण रिव्हर जरी बघितली तरी त्याच्यामध्ये एक सायकल असते, लेक जरी बघितलं तरी एक सायकल असते. पूर्ण एन्व्हायरमेंट स्वतः काळजी घेतं. बॉटम फिडर्स बनवलेले आहेत ते बॉटम क्लीन ठेवणार. मिडल फिडर्स आहेत ते नॉर्मली जे मध्ये फ्लोट होत आहेत ते खाणार. टॉप फिडर्स ऑक्सिजन लेवलसाठी काम करणार. सगळं एक सायकल. त्यामुळे प्रत्येक टँकसाठी जेव्हा मी सांगा ॲक्वेरियम टँकसाठी बॉटम फिडर्स पण ठेवायचे, टॉप फिडर्स पण ठेवायचे, लाईव्ह बेरर्स पण ठेवायचे. सगळ्याचा मिळून एक कम्युनिटी टँक बनतो आणि तेव्हा बघायला पण मजा येते. टँक पण हेल्दी असतं.